नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शासनाने DCS-MH नावाचं ॲप पीक पाहणीसाठी लॉन्च केलेलं आहे. आणि या ॲपमध्ये आता प्रत्येक शेतकरी स्वतःहून पीक पाहणी करू शकत नाही, तर त्यासाठी शासनाने नेमलेले जे माणसं आहेत तेच फक्त पीक पाहणी करू शकतात. आता त्यामध्ये तर समजा तुम्हाला जर पीक पाहणी सर्वेक्षक किंवा पीक पाहणी सहाय्यक म्हणून जर काम करायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही तुमची नोंदणी ऑनलाईन कशी करणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला या एका वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तिथं जाऊन डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या लिंकवरती येऊ शकता. तिथे आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं ऑप्शन भेटेल. लॉग इन तुमच्याकडे नाहीये, त्यामुळे तुम्ही इथं करू शकत नाही. तुम्हाला इथं वरती बिकम अ क्रॉप सर्वेअर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव, आडनाव, आधार नंबर, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर एवढीच माहिती तुम्हाला भरायची आहे. या साईडला तुमचा ॲड्रेस, पिन कोड, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव एवढं भरून इथं या बॉक्सला क्लिक करून ऍग्री करावं लागणार आहे. आणि नंतर पुढे तुम्ही प्रोसीड करू शकता. त्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे. माहिती भरून घ्यावं या सगळी एकदा. आधार नंबर टाकल्यानंतर आधारवरती एक ओटीपी येईल, तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, ओटीपी सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर इथं तुम्ही तुमचा मेल आयडी टाकायचा आहे. ईमेलवर ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ईमेलवर जर ओटीपी आला नाही तर तुम्ही एक ओटीपी इथं टाकायचा, 1 2 3 4 5 6 हाच ओटीपी तुम्हाला टाकायचा. ईमेलवरती येऊ किंवा नाही येऊ, याला इथं 1 2 3 4 5 6 टाकून व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईटला क्लिक करायचं आहे आणि मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. आता इथं तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता भरायचा आहे. सगळं भरून झाल्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, ज्या तुमचा कन्सेंट राहील, आणि रजिस्टर मी या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. आता पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल आणि तुमची जी पुढची प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया तुमच्या पुढच्या ज्या आयडीला अप्रुव्हल येण्यासाठी तुमचे तलाठी आणि तुमचे तहसीलदार यांच्याकडे जाईल. त्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर तुमचा लॉगिन चालू होणार आहे. अशाच अजून नवीन नवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि जाताना व्हिडिओला लाईक करून जा.